महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश आहेत, जसे प्राकृतिक प्रदेश आहे, महसूल विभाग आहे किंवा प्रादेशिक विभाग आहे, हे विभागांच्या नावं काय अशा स्वरूपाचे काही प्रश्न पडतात. ही प्रश्न फार सोपी स्वरूपाचे असतात. त्यातला एक प्रश्न काय, सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग ते आपल्याला माहिती आहे मावळ. मग मी असंच म्हणेन की याच्यात तुम्हाला काय माहित पाहिजे, आमचा असणारा कोकणमध्ये पण कुंडलिका नदीपासून उत्तर कोकण, दक्षिण कोकण, त्याच्यानंतर सह्याद्री, त्याचा घाटमाता पूर्वेकडे आले मावळ, मग हा संपूर्ण भाग आमचा मध्य महाराष्ट्र पठार आणि हा पूर्वेकडील पठार असा होतो. याच्यातच आपण जर बघितले कुठले प्रादेशिक नाव हे लक्षात घ्या. त्याच्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्हे म्हणजे तुमचं पश्चिम महाराष्ट्राला देश असं म्हटलं जातं. आमचं खानदेश 3 जिल्हे, धुळे आणि जळगाव आणि नंदुरबार, आणि मराठवाडा एकूण 8 आणि विदर्भ अशा 11, त्यातही अमरावती विभागाला काय म्हटलं जातं, वराड म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. असे आपल्या महाराष्ट्रातले विविध विभाग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्राकृतिक, त्यानंतर प्रादेशिक आणि महसूल विभाग, आणि त्याला काय म्हटलं जातं. फार सोपे प्रश्न असतात, हमखास मार्क पडणार असणार, ती माहिती आवश्यक आहे.